तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधील भारतीय दूतावासानं इराणमधल्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इराणमधल्या सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे व्यक्ती जे स्वतःच्या संसाधनांचा वापर करून तेहरानमधून बाहेर पडू शकतात, त्यांना तेहरानबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणमधल्या भारतीय दूतावासानं तेहरानमध्ये असलेल्या आणि दूतावासाच्या संपर्कात नसलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तात्काळ दूतावासाशी संपर्क साधण्याचं आणि त्यांचं स्थान आणि संपर्क क्रमांक देण्याचं आवाहन केलं आहे. तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव दूतावासानं केलेल्या व्यवस्थेद्वारे शहराबाहेर हलवण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. परिस्थिती लक्षात घेता ज्यांच्याकडे वाहनं आहेत अशा रहिवाशांना शहराबाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतंत्रपणे काही भारतीयांना आर्मेनियाच्या सीमेवरून इराण सोडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सर्व शक्य मदत करण्यासाठी दूतावास आणि भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलमधील चालू घडामोडी लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयानं परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. इस्रायल इराण युद्धाचा भारतातल्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार नाही असं सांगत